नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। भाजपाची पहिली यादी लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेली होती। त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलेलं नव्हतं। आज महाराष्ट्राच्या उमेदवारांचं नाव या दुसऱ्या यादीमध्ये घोषित करण्यात आलेलं आहे। दुसरी यादी भाजपाकडून घोषित करण्यात आलेली आहे। 20 महाराष्ट्रातील उमेदवार आहेत ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ही दुसरी जी यादी जाहीर केली, यामध्ये काही असे नाव आहेत ज्यातून आश्चर्य वाटण्यासारखं देखील समोर आलेलं आहे। कारण काही नावांमध्ये असे नाव आहेत ज्यांना पहिल्यांदा संधी देण्यात आलेली आहे, काही नावं असे आहेत जे तिसऱ्यांदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे। या सर्व यादीमध्ये महाराष्ट्रात बदललेल्या समीकरणानुसार कशा प्रकारे कुणाला संधी देण्यात आलेली आहे आणि कुणाला घरी बसवण्यात आलेलं आहे, या संदर्भातला उहापोह आजच्या या जेएम विशेषमध्ये करणार आहोत। या यादीमध्ये प्रमुख नावं आहेत नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळेमधून सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार अशी काही चर्चित नावे आहेत। दरम्यान या 20 उमेदवारांच्या यादीमध्ये कोणाकोणाची नावे आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नितीन गडकरी नागपूरमधून उमेदवार असतील। रामदास तडस वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, तर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर इथून आणि अनुप धोत्रे अकोला इथून लढणार। हिना गावित यांना नंदुरबारमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुभाष भामरे यांना धुळ्यातून देण्यात आली आहे, तर स्मिता वाघ यांना जळगावमधून संधी देण्यात आलेली आहे। रक्षा खडसे या रावेरमधून उमेदवार असतील। प्रतापराव चिखलीकर यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। रावसाहेब दानवे यांना जालन्यामधून उमेदवारी देण्यात आली आहे। भारती पवार दिंडोरी, तर कपिल पाटील हे भिवंडीतून उमेदवार असतील। पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। मिहिर कोटेचा यांना ईशान्य मुंबईतून, तर मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी भाजपाने दिली आहे। सुजय विखे पाटलांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुधाकर शृंगारे यांना लातूरमधून, तर रणजित नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे। आणि संजय काका पाटील यांना सांगलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। या 20 उमेदवारांची यादी भाजपाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील काही असे उमेदवार आहेत ज्यांना तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे। कोणते उमेदवार आहेत ज्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नितीन गडकरी यांना नागपूरमधून संधी देण्यात आलेली आहे। तिसऱ्यांदा ते लोकसभेची निवडणूक नागपूरमधून लढवतील, तर रक्षा खडसे या देखील रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा लढतील। आणि सुभाष भामरे यांना धुळ्यातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर रामदास तडस यांना वर्ध्यातून तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे। 2014, 2019 अर्थात 2024 ची निवडणूक देखील ते लढवतील। सांगलीमध्ये संजय काका पाटील यांना देखील तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे। आणि कपिल पाटील यांना भिवंडीतून तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे। दरम्यान भाजपाचा असा इतिहास राहिलेला आहे की जर दोनदा खासदारकीची टर्म झाली तर तिसऱ्यांदा तिकीट दिलं जात नाही, मात्र तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे। आता ही तिसऱ्यांदा संधी देण्यात आली, त्याची कारणे काय असू शकतात ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। संसदीय कामकाजातील हातखंडा आणि तत्परता हे याचं प्रमुख कारण आहे। मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केला, त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत। पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी कायम सक्रियता दाखवली, त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली। पक्षाने आखून दिलेले वेळेत आणि प्रभावीपणे त्यांनी योजना राबवली। पक्ष संघटनेमध्ये मोठे योगदान दिले, हे देखील याचं प्रमुख कारण आहे। या संदर्भात बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्याशी जोडले गेले आहेत। जयंतराव, माझा आवाज आपल्याला येत असेल अशी अपेक्षा आहे। आणि माझा पहिला थेट प्रश्न आपल्याला असा आहे की भाजपाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं, त्यानंतर आता यादी जाहीर झाली तर झाली, थेट 20 लोकांचं नाव 20 उमेदवारांचं नाव यात
जाहीर करण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम या यादीकडे कसं बघता? पहिले 195च्या यादीत नितीन गडकरी, ज्यांना भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराच्या एका सेक्शन कडून सतत पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केलं जातं, त्यांचं नाव पहिल्या यादीत नसणं आणि दुसऱ्या यादीत असणं, यामुळे एक प्रकारे नितीन गडकरींना त्यांची जागा दाखवून देण्यात आलेली आहे असं मला वाटतं. भलेही दुसऱ्या यादीत त्यांचं नाव पहिल्यांदा आलेलं असेल आणि ते तिसऱ्यांदा, जसं आपण आता सांगितलं तसं लागोपाठ तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळालं असेल, हे जरी असलं तरी पहिल्याच यादीत त्यांचं नाव न देऊन माझ्या दृष्टीने मोदी आणि गडकरी हा जो वाद आहे त्या वादात मोदींनी आपण पुन्हा कसे वरचढावत असं दाखवून दिलेलं आहे. जी, पण दुसरं मला बोला. पण तिसऱ्यांदा त्यांना संधी दिलेली आहे, कारण त्यावेळेला असंही बोललं जात होतं की महायुतीचे महाराष्ट्रातील उमेदवार ठरलेले नाहीत, त्यामुळे त्या वादाला आपण कितपत खरं ठरवता? उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांचे तसे संबंध चांगले आहेत. ते म्हणजे अगदीच उद्धव जे एकेकाळी ते त्या म्हणजे पीएच्या लेव्हल वगैरे मी बोलणार नाही, ते कोणाचे पुढे गेलेले ते जाऊ दे, पण एवढं खरं आहे की नितीन गडकरींचे आणि उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले होते, चांगले आहेतही. आणि त्यांनी एक खुली ऑफर दिली होती की पहिल्या यादीत तुमचं नाव नाही आलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निवडून आणून देतो. अर्थात गडकरी शेवटी ते संघ परिवाराचे आहे, ते जाणार नव्हते, पण ती खुली ऑफर याला थोडंसं महत्व येतं, पण गडकरी जाणार नव्हते. एक प्रकारे मी या वादाला एवढंच घेतोय, हा वाद खरा आहे गडकरी आणि मोदी विरुद्ध गडकरी, आणि या वादात मोदींनी पुन्हा एकदा माझ्या दृष्टीने असं दाखवून दिलेलं आहे की मी जो सांगेन त्यांनी तेव्हाच उमेदवारीचा अर्ज भरायचा, आणि पहिल्या यादीत आपलं नाव नसेल, तुमचं नाव नसेल, गडकरी तुझं नाव नसेल, असा एक प्रकारे मेसेज माझ्या दृष्टीने मोदींनी नितीन गडकरींना दिलेला आहे. आणि याचं एकच कारण, आजही संघ परिवारातला एक महाराष्ट्रातली लॉबी म्हणा किंवा एक मोठी लॉबी आजही असं मानते की नितीन गडकरी हे पर्यायी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, आणि मोदींचा एकूण स्वभाव लक्षात घेतला तर त्यांना कोणीही रायव्हल आपल्या बाजूला आवडत नाही, आणि म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असं मला वाटतं. एक प्रकारे गडकरींना त्यांची जागा दाखवून दिली. हा मुद्दा जर आपण बाजूला ठेवला की मोदी आणि गडकरींचा वाद, तरी या यादीमध्ये तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. भाजपाचा इतिहास आहे आणि भाजपाचा असा नियम जो बोलला जातो कथित की ते दुसऱ्यांदा संधी दिल्यानंतर तिसऱ्यांदा टर्म कंटिन्यू करण्यासाठी तिकीट देत नाही, सहसा कापते. पण तिसऱ्यांदा 6 जणांना संधी दिलेली आहे. रक्षा खडसे असो किंवा संजय काका पाटील असो, त्यांच्याकडे कसं बघता? रक्षा खडसे यांच्याच विषयावर मी बोलणार होतो. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने ज्या परिवारांनी आपल्या बरोबर 30 ते 40 वर्ष काढलेली आहेत, पण काही कारणास्तव त्या परिवारातला मुख्य प्रमुख व्यक्ती जो कोणी असेल तो दुसऱ्या बाजूला गेलेला आहे, पण तरी सुद्धा आपले संबंध त्या परिवाराशी चांगले ठेवायचे. आपल्याला मागचं पूर्ण माहिती की एकनाथ खडसे राष्ट्रवादीकडून चक्क विधान परिषदेत आमदार म्हणून येऊन बसतात, आणि त्यांची सून ही मात्र पुन्हा तिसऱ्यांदा रावेरमधून त्यांना तिकीट मिळत आहे. याचा अर्थ असा तर नव्हे, मध्ये एक बातमी आलेली होती, याचा अर्थ असा तर नव्हे पुन्हा खडसे हे बॅक टू पॅव्हेलियन येणार आहेत. याचं कारण ओरिजिनल संघ परिवाराशी निगडीत असलेला माणूस हा इतर पक्षात टिकू शकत नाही, हा इतिहास आहे. तसंच ओरिजिनल काँग्रेसमध्ये असलेला माणूस हा भारतीय जनता पार्टीच्या सो कॉल्ड डिसिप्लिन मध्ये बसू शकत नाही. भलेही आता अशोक चव्हाण यांनी तो प्रयत्न केलेला असेल, पण रिएलिटी ही आहे की अनेक जण पुन्हा येऊन या कारणास्तव, कारण ते त्यांना ते सूट होत नाही. मला असं वाटतं की रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा तिकीट देऊन कदाचित एकनाथ खडसे, ज्यांची मध्यंतरी तब्येतही बिघडली होती, तेव्हा असं रिपोर्ट्स आलेले होते की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं, ज्याच्याबद्दल स्वतः खडसेंनी त्यांचे आभार मानले. तर तेव्हा अशा एका व्यक्तीच्या किंवा अशा पूर्ण घराण्याच्या परतीचा मार्ग एक प्रकारे पुन्हा खुला केलेला आहे भारतीय जनता पार्टीने, असं मला वाटतं. समजा काही दिवसात तशी बातमी आली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
जी येत्या काळामध्ये भाजपचा या मागचा डाव काय होता तो तर कळेलच, पण या तिसऱ्यांदा संधी दिलेल्याच्या यादीमध्ये वर्ध्यातले खासदार रामदास तडस यांचं सुद्धा नाव आहे। तर त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर आमचे प्रतिनिधी प्रमोद पानगुडे यांनी त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात। आपण ते पाहणार आहोत, त्यानंतर मी चर्चेवर परत येतो। लोकसभेची भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली। त्या यादीमध्ये वर्ध्याचे दुसऱ्यांदा दोनदा खासदार राहिलेले रामदासजी तडस यांची परत तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित करण्यात आली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत खासदार रामदासजी तडस। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये तो मतदारांपुढे कोणता अजेंडा घेऊन जातात आणि मतदारांना ते कसे कोणत्या पद्धतीने कन्व्हिन्स करतात। काय सांगाल यावेळेस कोणता अजेंडा घेऊन आपण गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालात मी सतत ठेवलेला जनसंपर्क, जनतेबद्दल माझी सहज उपलब्धता, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम मी सातत्याने केलं आहे। भारतीय जनता पक्षाची या लोकसभा मतदारसंघात भक्कमपणे राहिलेली फळी ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली। मी या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी उमेदवारी दिली। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। निश्चितच मागील 2 पंचवार्षिकच्या रेकॉर्ड तोडून यावेळेस सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचे 77-44 ही गाडी परत वर्धा जिल्हा लोकसभेमध्ये धावेल हेच या ठिकाणी निश्चित होणार आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा। हे होते वर्धेतील विद्यमान खासदार रामदास तडस ज्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांनी या तिसऱ्या टर्ममध्ये देखील अधिक मताधिक्याने जिंकून येऊ अशी भावना व्यक्त केलेली आहे। जयंतराव, मी आपल्याकडे येतो। रक्षा खडसेंच्या मुद्द्यावर आपण बोलत होतो। रक्षा खडसे विरुद्ध केतकी पाटील अशी चर्चा सुरू होती, कारण केतकी पाटील यांना संधी दिली जाऊ शकते आणि रक्षा खडसे यांना जर तिसऱ्यांदा जर भाजपाने आपला नियम पाळला की तिसऱ्यांदा टर्मसाठी ते देत नाही तिकीट, तर काय असं झालं असावं की केतकी पाटील यांना नाही मिळाली? केतकी पाटीलपेक्षा रक्षा खडसेच भाजपाला श्रेष्ठ वाटल्या? तुम्हाला सांगितलं की जळगावमध्ये मुळात आता हे महाजन असतील किंवा इतर यांनी हे आमच्यामुळे पक्ष आहे किंवा मध्यंतरी त्या महाजनांनी अगदी खडसेंना चॅलेंज वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला होता। पण एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, 1990 पासून तर अगदी 2014 कशाला 2 पक्षात असेपर्यंत जळगाव म्हणजे एकनाथ खडसे हे इक्वेशन होतं। त्याच्यामुळे त्यांचा जो काही स्वतःचा एकनाथ खडसेंचा क्लाउट आहे त्या क्लाउटला स्मरून आणि जुने जे काही संघ परिवारातले एकनाथ खडसेंचे वेलविशर्स असतील त्यांनी एक प्रकारे माझ्या दृष्टीने खडसेंच्या परतीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे। कारण जर आपण म्हणतात असं समजा रक्षा खडसेंचं तिकीट कापलं असतं तर एकनाथ खडसेंच्या म्हणजे खडसे परिवाराचा भाजपमध्ये येण्याचा मार्ग खुंटला असता। जयंतराव, मी जरा आपल्याला थांबवतो, कारण रक्षा खडसे यांना जी उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी जी बातचीत केली आहे ते आपण दर्शकांना दाखवू, त्यानंतर मी परत चर्चेवर येतो। सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल, आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। परत अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझ्याकडनं करायचा पूर्णपणे प्रयत्न मिळेल। थोडी धाकधूक ह्या सगळ्या दिवसांमध्ये होती, पण एक कुठेतरी विश्वासही होता, कारण की पक्षातल्या संघटनेच्या लोकांनी ह्या मागच्या काळामध्ये खूप सहकार्य मला केलं। दरम्यान ज्या खासदारांना तिसरी संधी देण्यात आलेली आहे त्यांना तिसरी संधी का देण्यात आली त्याची कारणं आपण एकदा पाहूया। संसदीय कामकाजातील हातखंडा आणि तत्परता, त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे। मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विकास केला, त्यामुळे देखील संधी मिळाली। केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले। पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये कायम सक्रियता त्यांनी दाखवली। पक्षाने आखून दिलेल्या वेळेत आणि प्रामाणिकपणे त्यांनी
पार पाडले, पक्ष संघटनेमध्ये मोठे योगदान दिले। दरम्यान भाजपाच्या वतीनं जाहीर झालेल्या या यादीमध्ये एक दुसरी घडामोड देखील समोर झालेली आहे की उद्धवना मोदींनी आणखी एक दणका दिलेला आहे। कलाबेन डेलकर आता भाजपा उमेदवार असतील। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे। यामधील 14 उमेदवारांना पुन्हा संधी मिळाली तर 6 नवीन उमेदवारांना संधी मिळालेली आहे। तर दादर नगर हवेलीतून भाजपाने कलाबेन डेलकर यांना तिकीट दिलेलं आहे। कलाबेन डेलकर या त्याच उमेदवार आहेत ज्यांना पोटनिवडणुकीत भाजपाने डावललं होतं आणि ठाकरे गटाकडून त्यांना निवडणूक लढवावी लागली होती। या निवडणुकीमध्ये त्या जिंकल्या देखील होत्या। त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये झालेला पराभव लक्षात घेता भाजपाने त्यांना संधी दिली आहे का? कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। हा त्यामागचा इतिहास आहे। त्यामुळे मोहन डेलकर यांच्या निधनामुळे तेथील खासदारकीची जागा रिक्त झाली होती। त्यावेळी या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती। त्यावेळी मोहन डेलकरांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तिकीट दिलं होतं। त्यामुळे निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा 51,269 मतांनी पराभव केलेला होता। ही सर्व पार्श्वभूमी जुनी आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेमध्ये फूट पडली होती। या फुटी दरम्यान कलाबेन डेलकर यांनी उद्धव गटासोबत राहणं पसंत केलं होतं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने आता शिल्लक असताना डेलकर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर कलाबेन डेलकर भाजपामध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अखेर तेच झालं। आता कलाबेन डेलकर यांना भाजपाने तिकीट दिलाय। त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। याच मुद्द्यावर आपण चर्चा करूयात। राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत चर्चेत आहेत। जयंतराव, या घडामोडीकडे कसं बघता? दादरा नगर हवेलीमधून आता भाजपाच्या वतीने डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, म्हणजे हा मोठा उद्धवना दणका बसला आहे। उद्धव ठाकरेंना जसा दणका आहे तसा हा एक वेगळ्या प्रकारचं कारण असं आहे। मोहन डेलकर यांनी जी आत्महत्या केली होती तेव्हा त्यांनी लिहिलेलं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये त्यांनी जे कोणी दादरा नगर हवेलीचे प्रशासक होते भाजपचे त्यांच्यावर काही आरोप केलेले होते। ते भाजपचे होते आणि त्यांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या केली असं त्यांनी लिहिलेलं होतं। आता हे सगळं याचा अर्थ आणि आता त्यांचीच पत्नी स्वतःहून जाऊन जसं आपण सांगितलं तसं की ती जर त्या पत्नी जर का स्वतःहून जाऊन नरेंद्र मोदींना भेटतात याचा अर्थ त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नव्हतं की काय? नॅचरली तसंच म्हणायचं का की हे कॉम्प्रोमाइज आहे? मला असं वाटतं एक हाही जरासा खुलासा झाला पाहिजे। पण ही एक शॉकिंग आहे, कारण त्या काळात आपल्याला माहिती आहे, आपण आता जे सांगितलं 2021 साली फार गाजलेली ही बातमी होती की एका खासदारांनी दादरा नगर हवेलीच्या खासदारांनी इथे येऊन आत्महत्या करणं, मुंबईत येऊन आणि एक चिठ्ठी लिहून जाणं आणि त्याच्यानंतर ते पोलीस वगैरे सगळं इन्व्हेस्टिगेशन होणं। पण आता त्यांच्याच पत्नी चाललेले, त्यामुळे ठीक आहे आता जे काही आपल्या समोर घडतंय आणि जर का त्यांच्या पत्नी जाऊन नरेंद्र मोदींना जाऊन भेटून पुन्हा त्यांचीच उमेदवारी, त्यांच्याच पक्षाची उमेदवारी घेत आहेत। एकूण दादरा नगर हवेली दीव दमण या भागात मी स्वतः फिरलेलो, तिथे भारतीय जनता पार्टीचा एकूण वरचष्मा मला कल्पना आहे आणि त्याच्यामुळे ते निवडून आलेले आहेत। एक प्रकारे तेव्हा सुद्धा 2021ला या निवडून आलेल्या ज्या होत्या शिवसेनेने जो काही त्यांना पाठिंबा दिला होता तो एक शिवसेनेने संधी घेऊन पाठिंबा दिला, त्यावेळेस त्या लाटेमध्ये निवडून आल्या। मुळातच दादरा नगर हवेलीमध्ये त्या डेलकरांचं एक स्वतःचं साम्राज्य होतं, त्याच्यामुळे ते ज्या बाजूने असतील ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये पण होते। जयंतराव, नक्कीच हा एकदम आश्चर्यचकित करणारा निर्णय होता जो भाजपाने घेतलेला आहे आणि यामध्ये आता डेलकर या उमेदवारीवर त्या विजयी होतील का हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद, आपण या चर्चेत सामील झाला। महाराष्ट्रामध्ये भाजपाने जी दुसरी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये 2 विशेष महत्त्वाच्या बाब आहेत। ती म्हणजे काही उमेदवारांना संधी देण्यात आली तर काही खासदारांना घरी बसवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपाने 5 खासदारांना घरी बसवलेले आहे।
शेट्टी, प्रीतम, कोटक आणि उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आलेली नाही. 5 खासदारांना घरी बसवण्यात आलेलं आहे. त्याची कारणे काय ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार. त्या संदर्भातली ही चर्चा. भाजपाने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावे जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांची नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर गोपाळ शेट्टी यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत पाहूयात. का अधिकार कार्यकर्ताओं का है, वो करेंगे, 1-2 दिन धरना आंदोलन करेंगे. इस प्रकार के धरना आंदोलन पार्टी के नेताओं ने और हम लोगों ने बहुत देखा है, हम लोग ने भी किया है. स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है. लेकिन मैं मानता हूं कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है. भाजपाच्या वतीनं 5 खासदारांना घरी बसवण्यात आलेलं आहे. कोणाला घरी बसवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रीतम मुंडे या विद्यमान खासदार आहे बीडमधून. त्यांच्या जागी आता त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना बीड लोकसभामध्ये संधी देण्यात आली आहे. त्यानंतर उन्मेष पाटील विद्यमान खासदार आहेत जळगावचे. त्यांच्या जागी आता स्मिता वाघ यांना जळगावमधून संधी देण्यात आली आहे. तर मनोज कोटक हे मुंबई उत्तर म्हणजे मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबईचे खासदार आहेत. मिहीर कोटे यांना आता ईशान्य मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली. गोपाळ शेट्टी मुंबई उत्तरचे खासदार आहेत. त्यांच्या जागी आता पियुष गोयल मुंबई उत्तरचे उमेदवार आहेत. त्यानंतर अकोला मतदारसंघामध्ये गेल्या 4 टर्मपासून खासदार असलेले संजय धोत्रे त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवार देण्यात आलेली आहे. दरम्यान या खासदारांची तिकीट कापले गेलेली आहे. हे तिकीट कापले जाण्यामागची कारणं काय ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. संसदीय कामकाजातील निष्क्रियता, मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजना घेऊन जाण्यात ते अपयशी ठरले, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये निष्क्रियता दाखवणे, पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम न राबवणे, पक्ष संघटनेत शून्य सहभाग. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.